Hello everyone. In the previous lecture we have seen some definitions. Okay. तर त्या डेफिनेशन कोणत्या कोणत्या होत्या? फर्स्ट डेफिनेशन कोणती तर कॉन्वेक्स हल, सेकंड कॉन्वेक्स पॉलिहायड्रॉन अँड थर्ड कॉन्वेक्स कोन्स. ओके. तर आपण ह्या 3 डेफिनेशन पाहिल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ओके. तर आपण त्याच्यावर काही थेरम आहेत ते पाहूया लेक्चरमध्ये. तर फर्स्ट थेरम काय आहे पहा. इफ V is any finite subset of a vectors in Rn, then the convex hull of V is the set of all convex combination of vectors in V. ओके. तर काय पहा थेरम, जर V हा कोणताही एक फायनाईट सबसेट असेल Rnचा, तर त्याचा कॉन्वेक्स हल म्हणजेच काय, सेट ऑफ ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स फ्रॉम द सेट ऑफ पॉईंट्स इन V. ओके. देन द कॉन्वेक्स हल ऑफ V is the set of all convex combination of vectors in V. ओके. तर कॉन्वेक्स हल ऑफ V कसा आपण दाखवतो, तर तो आपण या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो, कॉन्वेक्स हल ऑफ V. ओके. सो आपण प्रूफला स्टार्ट करूया. फर्स्ट आपल्याला काय माहीत आहे, V इज एनी फायनाईट सबसेट ऑफ ए Rn. ओके. देन फर्स्ट कन्सिडर लेट V बी ए फायनाईट सबसेट ऑफ Rn. Then convex hull of V, which is denoted by this symbol, be its convex hull. ओके. देन आपण काय करणार आहे, सेट यस हा असा कन्सिडर करणार आहे की ज्याच्यामध्ये सेट ऑफ ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स ऑफ व्ही असतील. ओके. तर आपण यस हा सेट कसा कन्सिडर केला आहे की ज्याच्यामध्ये सर्व कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स असतील व्हीचे. ओके. हिंट्स द कॉन्वेक्स हल ऑफ व्ही म्हणजेच कॉन्वेक्स हल ऑफ व्ही विच इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल इज कंटेन इन यस. का, तर आपल्याकडे सेट यस कसा आहे, तर सेट ऑफ ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स ऑफ व्ही. ओके. सेट यसमध्ये ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स आहे आणि आपला सेट व्ही आपला कॉन्वेक्स हलची डेफिनेशन्स आपली काय आहे, तर सेट ऑफ ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स ऑफ पॉईंट्स इन व्ही. सो कॉन्वेक्स हल ऑफ व्ही इज कंटेन इन यस. ओके. तर आपल्याला आपल्या प्रूफ काय करायचं आहे, तर कॉन्वेक्स हल ऑफ व्ही इज इक्वल्स टू यस. ओके. सो फर्स्ट आपण ही कंटेनमेंट आपल्याला डायरेक्ट भेटली कोणती, तर कॉन्वेक्स हल ऑफ व्ही कंटेनिंग यस. सो आपल्याला नेक्स्ट काय दाखवायचं आहे, तर यस कंटेनिंग कॉन्वेक्स हल ऑफ व्ही. ओके. सो नाव यू हॅव टू शो दॅट यस कंटेनिंग कॉन्वेक्स हल ऑफ व्ही. ओके. तर आपण ही कंटेनमेंट दाखवण्यासाठी मेथड ऑफ इंडक्शन यूज करणार आहे एम नंबर्सवरती. ओके. तर इथं आपण मेथड ऑफ इंडक्शन काय यूज करणार आहे, तर आपल्याकडे फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत व्हीमध्ये. ओके. तर सेट ऑफ मेथड ऑफ इंडक्शन आपण त्याच वेळी यूज करू शकतो जेव्हा आपल्याकडे फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स असतील. ओके. सो वी यूज मेथड ऑफ इंडक्शन. तर मेथड ऑफ इंडक्शन काय आहे तुम्हाला माहीत आहे पहा. जर एखादा रिझल्ट एन इज इक्वल्स टू 1, फर्स्ट आपण काय करतो, त्याच्यामध्ये तो रिझल्ट एन इज इक्वल्स टू 1साठी प्रूव्ह आहे असं दाखवतो. नेक्स्ट काय करतो आपण, n-1 वेक्टरसाठी तो रिझल्ट प्रूव्ह आहे हे कन्सिडर करतो आणि n वेक्टरसाठी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो इथं आपल्याला कॉन्वेक्स कॉम्बिनेशन दाखवायचं आहे, तर आपल्याला इथे 2 पॉईंट्सची गरज पडेल. सो आपण फर्स्ट m इज इक्वल्स टू 2साठी प्रूव्ह करूयात. ओके. सो लेट कन्सिडर फॉर m इज इक्वल्स टू 2. देन x1 and x2 बी 2 वेक्टर्स इन V. तर 2 वेक्टर आपण x1 x2 घेणार आहे व्हीमधले. ओके. x1 x2 वेक्टर्स इन V घेतले, तर त्याचं कॉन्वेक्स कॉम्बिनेशन काय येईल पहा. तर कॉन्वेक्स कॉम्बिनेशन काय येईल त्याचं, λx1 + 1 - λx2. ओके. तर हे त्याचं कॉन्वेक्स कॉम्बिनेशन आहे. ओके. देन x1 x2 आर कंटेंड इन कॉन्वेक्स हल ऑफ व्ही. तर हे 2 पॉईंट्स व्हीमध्ये का कंटेंट करतील कॉन्वेक्स हलमध्ये, तर ते कॉन्वेक्स सेटची डेफिनेशन सॅटिस्फाय करतात. तर कोणती ती, λx1 + 1 - λx2 ही कंडिशन सॅटिस्फाय करतात, विच इज द कंडिशन ऑफ कॉन्वेक्स सेट. ओके.
So x is equals to lambda x1 plus 1 minus lambda x2 for lambda lies between 0 and 1 lies in V. Okay. Okay. So नेक्स्ट काय करणार आहे आपण, तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो, therefore all convex combinations of x1 and x2 also lies in convex hull of V. ओके. तर आपण फर्स्ट काय केलं पहा, m इज इक्वल्स टू 2 म्हणजेच 2 पॉईंट्स आपण कन्सिडर केले. ओके. सो लेट x1 and x2 be 2 vectors in V. ओके. देन x1 x2 जर V मध्ये असेल तो कॉन्वेक्स हल ऑफ V मध्ये पण असेल. पण कॉन्वेक्स हल ऑफ V म्हणजेच काय, तर आपला तो कॉन्वेक्स सेट आहे. ओके. सो त्याचं कॉन्वेक्स कॉम्बिनेशन म्हणजेच कोणतं, तर x इज इक्वल्स टू लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2 फॉर लॅम्बडा लाईज बिटवीन 0 अँड 1 इज ऑल्सो लाईज इन कॉन्वेक्स हल ऑफ V. ओके. म्हणजेच काय, जर 2 पॉईंट्स आपण घेतले ते जर कॉन्वेक्स हलमध्ये असतील तर त्यांचं कॉन्वेक्स कॉम्बिनेशन पण त्याच सेटमध्ये येईल. ओके. सो ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स ऑफ x1 अँड x2 ऑल्सो लाईज इन दॅट कॉन्वेक्स हल V. ओके. तर हे झालं आपलं जर आपल्याकडे 2 पॉईंट्स असतील तर. ओके. नेक्स्ट आपण काय करणार आहे, रिझल्ट आपण अश्यूम करणार आहे m मायनस m वेक्टरसाठी ट्रू आहे. ओके. आणि तो m साठी पण ट्रू होते हे आपण दाखवणार आहे. ओके. सो नाउ अश्यूम दॅट फॉर एनी पॉझिटिव्ह इंटिजर m द रिझल्ट इज ट्रू फॉर अ सेट ऑफ ॲट मोस्ट m मायनस 1 व्हेक्टर्स. ओके. तर रिझल्ट आपला ट्रू आहे असं म्हणणार आहे आपण m मायनस 1 व्हेक्टरसाठी, आणि m साठी आहे तो ट्रू आहे हे दाखवणार आहे. ओके. सो नेक्स्ट आपण V हा सेट कसा घेतला आहे, तर ज्याच्यामध्ये m व्हेक्टर्स आहे. ओके. V आपण वेक्टर कसा घेतला आहे, तर त्याच्यामध्ये x1, x2 अप टू सो ऑन xm म्हणजेच m व्हेक्टर्स आहे. ओके. देन कॉन्वेक्स हल ऑफ V इज अ कॉन्वेक्स सेट कंटेनिंग V म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये V कंटेन असेल आणि x1 टू xm मायनस 1 वेक्टर्स पण असतील. ओके. ओके. कारण का, तर आपण m मायनस 1 वेक्टरसाठी आपला रिझल्ट ट्रू आहे म्हणले, म्हणजे त्याच्यामध्ये xm मायनस 1 वेक्टर असतील. ओके. सो लेट आपण x हा सेट असा घेणार आहे नेक्स्ट, की त्याच्यामध्ये x एलिमेंट असं असतील की x इज इक्वल्स टू ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन, म्हणजे आपण कॉन्वेक्स कॉम्बिनेशनची डेफिनेशन पाहिली होती पहा m वेक्टरसाठी, तर इथं m मायनस 1 वेक्टरसाठी घेतली आहे. I रनिंग फ्रॉम 1 to m minus 1 lambda x raised to I where lambda is greater than 0 and summation of all lambda I रनिंग फ्रॉम 1 to m minus 1 is equals to 1. ओके. तर हे आपले कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्सची डेफिनेशन आहे पहा फॉर m मायनस 1 वेक्टरसाठी. ओके. तर आपण x हा सेट कसा घेतला आहे, x इज इक्वल्स टू x सच दॅट x इज इक्वल्स टू समेशन I रनिंग फ्रॉम 1 to m lambda x raised to I where lambda is greater than 0 and summation of all lambda is equals to 1. ओके. ओके. तर याच्यामध्ये m मायनस 1 वेक्टर्स आहेत. ओके. बट बाय इंडक्शन हायपोथेसिस, म्हणजेच इंडक्शन हायपोथेसिसवरनं आपण काय माहिती आहे आपल्याला, की रिझल्ट हा m मायनस 1 वेक्टरसाठी ट्रू आहे. सो दिस एक्स सेट कंटेन्स m मायनस 1 वेक्टरसाठी कॉन्वेक्स कॉम्बिनेशन आहे हे m मायनस 1 वेक्टरचा. सो x कंटेनिंग इन कॉन्वेक्स हल ऑफ V. ओके. ओके. तर x हा आपला कुठे कंटेन करेल, तर कॉन्वेक्स हल ऑफ V मध्ये. ओके. तर त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, कॉन्वेक्स हल ऑफ V कंटेन्स दिस सेट x ॲज वेल ॲज दी पॉईंट xm. ओके. तर V, कारण V सेट आपला कसा आहे, तर त्याच्यामध्ये m वेक्टर्स आहेत. ओके. आणि x सेटमध्ये कसे आहेत, तर m मायनस 1 वेक्टरचं कॉन्वेक्स कॉम्बिनेशन आहे. सो आपल्याकडे जस्ट हा वेक्टर शिल्लक राहिला आहे. सो कॉन्वेक्स हल ऑफ V कंटेन्स x सेट x
as well as the point xm. Okay. सो कॉन्व्हेक्स हलची आपली डेफिनेशनच काय आहे पहा, तर त्याच्यामध्ये ऑल कॉन्व्हेक्स कॉम्बिनेशन्स असतील, म्हणजेच ते काय कॉन्व्हेक्स सेट्सची प्रॉपर्टी सॅटिस्फाईज करणार. तर कॉन्व्हेक्स सेटची आपली प्रॉपर्टी काय आहे, जर दोन पॉईंट्स असतील आपल्याकडे x1 आणि x2 त्या सेटमधले, तर त्या दोन पॉईंटना जोडणारी लाईन पण त्या सेटमध्ये असेल. ओके. तर याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, कॉन्व्हेक्स हॉल ऑफ V कंटेन्स ऑल दी लाईन सेगमेंट जॉईनिंग xm टू x1. ओके. x1 टू xi म्हणजे where I running from 1 to up to m-1. ओके. तर ऑल कॉन्व्हेक्स कॉम्बिनेशन्स ऑल लाईन सेगमेंट्स असतील की जे दोन पॉईंट जोडतील कुठून तर xm टू xi where I running from I to 1 to m-1. ओके. नाव आपण x हा पॉईंट कसा कन्सिडर केला आहे, सो पहा x हा पॉईंट आपण कसा घेतला आहे की हे दोन लाईन सेगमेंट जॉईन करतील. तर लाईन सेगमेंट आपण कशी फाइंड करतो, तर लॅम्बडा इंटू x⁻1 प्लस 1 मायनस लॅम्बडा इंटू x⁻2. ओके. तर हे दोन पॉईंट्स आले, तर इथं xi पॉईंट आहे. सो आपण ते कसं घेणार आहे, x इज इक्वल्स टू म्यू टाइम्स x⁻m प्लस 1 मायनस म्यू टाइम समेशन I रनिंग फ्रॉम 1 to m-1 लॅम्बडा i x⁻i. ओके. तर हे आपण का घेतलं आहे, तर आपला V कंटेन्स द सेट x. तर सेट x मधले एलिमेंट कसे आहेत, x मधले एलिमेंट कसे आहेत, तर समेशन I रनिंग फ्रॉम 1 to m-1 लॅम्बडा i x⁻i. सो आपण तो पॉईंट जोडणारे आणि राहिलेला पॉईंट कोणता आहे आपला xm, या दोन पॉईंटना जोडणारी लाईनचं इक्वेशन हे फाइंड केलेलं आहे. कोणता आहे, तर x इज इक्वल्स टू म्यू टाइम्स x⁻m प्लस 1 मायनस म्यू टाइम समेशन I रनिंग फ्रॉम 1 to m-1 लॅम्बडा i x⁻i वेअर ऑल लॅम्बडा इज ग्रेटर दॅन 0 अँड समेशन ऑल लॅम्बडा i वेअर I रनिंग फ्रॉम 1 to m-1 इज इक्वल्स टू 1. ओके. आणि म्यू आपला कुठे बिलॉंग करतोय, तर 0 to 1. ओके. इज ए पॉईंट इन V. तर हा पॉईंट कुठे असणार आहे, तर V मध्ये असणार आहे. ओके. हा पॉईंट कुठे असणार आहे, V मध्ये असणार आहे. ओके. नेक्स्ट आपण काय केलं पहा, सम जर आपण ही एकत्र केली, म्हणजेच काय, तर I रनिंग फ्रॉम 1 to m करायचे असेल, तर आपण काय करणार, तिथं बीटा एक कॉन्स्टंट घेतला, तर बीटा म्हणजेच काय, 1 मायनस म्यू इंटू लॅम्बडा i. ओके. वेअर I रनिंग फ्रॉम 1 to m-1. ओके. वेअर I रनिंग फ्रॉम 1 to m आहे, m-1 असेल, आणि बीटा m आपला कोणता येईल, तर म्यू म्हणजेच काय, तो जी आपली m टर्म असेल म्हणजे x⁻m त्याचा कोएफिशियंट काय आपला, तर म्यू आहे. ओके. सो बीटा m काय आपला म्यू येईल, आणि बाकी जे राहिलेले जे कोएफिशियंट्स आहेत x⁻i चे, तर ते काय येतील, 1 मायनस म्यू इंटू लॅम्बडा i. तर ते आपण याच्यावरूनच घेतले पहा. याच्यामध्ये x इज इक्वल्स टू म्यू टाइम्स x⁻m प्लस समेशन I रनिंग फ्रॉम 1 to m-1 हा कॉन्स्टंट आपण आतमध्ये घेतला आहे समेशनच्या 1 मायनस म्यू लॅम्बडा i x⁻i. ओके. तर जस्ट आपण ही सम एकत्र केली आणि त्या कोएफिशियंटला जर बीटा i नाव दिलं. ओके. तर बीटा i हा m-1 टर्म्सपर्यंत काय असेल, 1 to m-1 साठी 1 मायनस म्यू इंटू लॅम्बडा i. ओके. आणि mth टर्मसाठी काय असेल, म्हणजे x⁻mचा कोएफिशियंट काय येईल, तर म्यू आहे पहा, इथे आहेच तो. ओके. तर आपल्याकडे काय आहे माहिती काय आपल्याला, लॅम्बडा इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. ओके. फॉर ईच i. ओके. आणि काय, तर लॅम्बडा हा 0 to 1 मध्ये बिलॉंग करतो. ओके. तर याच्यावरून काय सांगू शकतो आपण, म्यू हा आपला 0 to 1 मध्ये बिलॉंग करतोय. सो याच्यावरून काय सांगू शकतो आपण, म्यू हा 0 to 1 मध्ये आहे, म्हणजे 1 मायनस ती व्हॅल्यू जर घेतली आपण, तर ती ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असेल, आणि लॅम्बडा इज पण आपले ग्रेटर दॅन 0 आहे. तर याच्यावरून काय म्हणणार आपण, बीटा इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 फॉर ईच
आय रनिंग फ्रॉम 1 to m. ओके. आणि नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, समेशन ऑफ ऑल बीटाज आय रनिंग फ्रॉम 1 to m हे आपल्याला 1 दाखवायचे आहे. ओके. तरच आपण म्हणू की ते जे कॉन्वेक्स कॉम्बिनेशन आपले त्या सेटमध्ये असेल. ओके. सो त्यासाठी फर्स्ट आपण काय करूया, सम घेऊ समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m बीटा आय. तर सम सेपरेट केले आपण, m-1 टर्मसाठी वेगळी आणि बीटा m टर्म आपण कॉमन काढली. तर काय येईल, बीटा m प्लस समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m-1 बीटा आय. ओके. पण बीटा m काय आपला म्यू आहे. ओके. आणि बीटा आय काय आपला m-1 टर्मपर्यंत 1 मायनस म्यू इंटू लॅमडा आय. ओके. सो आपण ती सबस्टिट्यूट केली व्हॅल्यू तिथे. तर काय येईल, म्यू प्लस 1 मायनस म्यू इंटू समेशन, ही आपली टर्म कॉन्स्टंट येईल कारण सम फक्त आयवर रन होते. सो 1 मायनस म्यू आपण कॉमन घेतला. तर सम काय राहिलं आपल्याकडे, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m-1 लॅमडा आय. ओके. पण आपल्याकडे सेट आहे पहा, आपण तो सेट m-1 टर्मसाठी, तर त्याच्यामध्ये समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m-1 लॅमडा इज इक्वल्स टू 1 आहे. सो दिस टोटल सम इज इक्वल्स टू 1. देन काय राहिलं आपल्याकडे, म्यू प्लस 1 मायनस म्यू इज इक्वल्स म्यू राहिले. तर हे सॉल्व केलं तर आपल्याला 1 भेटेल. म्हणजेच काय झालं, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m बीटा आय 1 आली. ओके. म्हणजेच काय, जर तो हा जो इलेमेंट आहे तो काय आहे, तर कॉन्वेक्स कॉम्बिनेशन ऑफ ऑल यम व्हेक्टर्स. तर यम व्हेक्टर्स आपले कोणत्या सेटमधले होते, तर सेट व्ही मधले होते. ओके. विच इज द डेफिनेशन ऑफ कॉन्वेक्स हल. ओके. विच इज द डेफिनेशन ऑफ कॉन्वेक्स हल. सो therefore x is equals to summation I running from 1 to m beta xi is a convex combination of the vectors x1 to xm and lies in a convex hull of V. सो याच्यावरून काय म्हणणार आपण, सेट S विथ कंटेनिंग कॉन्वेक्स हल ऑफ V. ओके. सेट S आपला कसा होता, तर त्यामध्ये सेट ऑफ ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स होते. ओके. इज ऑल्सो कंटेनिंग कॉन्वेक्स हल ऑफ V, की ज्याच्यामध्ये फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स होते x1 to xm. सो फर्स्ट अँड 1 and 2 वरनं आपण काय म्हणू शकतो, 1 आपला काय होता, पहा, V कंटेनिंग S अँड S कंटेनिंग V. तर या दोन्हीवरून आपण म्हणू शकतो हेन्स कॉन्वेक्स हल ऑफ V इज इक्वल्स टू S. ओके. तर आपण आणखी एकदा थेरम पाहू. तर थेरम काय होता पहा, इफ V इज ए फायनाईट सबसेट ऑफ ए व्हेक्टर्स इन Rn. ओके. म्हणजे V कसला सेट आहे, तर त्याच्यामध्ये फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स आहे आणि विच इज द सबसेट ऑफ Rn. ओके. देन द कॉन्वेक्स हल ऑफ ए V, म्हणजे कॉन्वेक्स हल ऑफ V इज द सेट ऑफ ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स ऑफ वेक्टर्स इन V. म्हणजेच काय, तर कॉन्वेक्स हल ऑफ V विच इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल. तर ते काय आहे, तर सेट ऑफ ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स इन V. म्हणजे त्याच सेटमधले सर्व कॉन्वेक्स कॉम्बिनेशनचा सेट आणि कॉन्वेक्स हल हे दोन सारखे असतील हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके. सो फर्स्ट आपण काय कन्सिडर केलं की V इज ए फायनाईट सबसेट ऑफ Rn. ओके. तर V आपण कसा घेतला आहे, फायनाईट सबसेट ऑफ Rn घेतला आहे. देन कॉन्वेक्स हल ऑफ V म्हणजे विच इज रिप्रेझेंटेड बाय दिस सिम्बॉल बी इट्स कॉन्वेक्स हल. ओके. देन आपण काय केलं आहे, सेट आपण यस असा घेतला आहे की ज्याच्यामध्ये सर्व कॉन्वेक्स कॉम्बिनेशन असतील सेट ऑफ व्हेक्टर्स इन V. ओके. तर सेट यस आपला कसा आहे, तर सेट ऑफ ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स इन V हिंट्स कॉन्वेक्स हल ऑफ V. मग ह्याच्या यावरून काय सांगू शकतो की कॉन्वेक्स हल ऑफ V इज कंटेनिंग दिस सेट यस. ओके. कारण सेट यसमध्ये सर्व कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स ऑफ V आहे. सो कॉन्वेक्स हल ऑफ V इज कंटेनिंग दॅट सेट यस. ओके. नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर यस कंटेनिंग कॉन्वेक्स V. तर या दोन्हींवरून आपल्याला काय मिळेल, कॉन्वेक्स हल ऑफ V इज इक्वल्स टू यस. ओके. सो तर आपण काय प्रूव्ह करणार आहे, यस कंटेनिंग V, कॉन्वेक्स हल ऑफ V. ओके. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण इंडक्शन मेथड यूज करणार आहे पहा.
तर इंडक्शन मेथड आपण कधी यूज करू शकतो जर आपल्याकडे फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स असतील. ओके, सो आपल्या व्हीमध्ये फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. तर सेट व्ही आपण कसा कन्सिडर केला आहे, सेट ऑफ ऑल पॉईंट्स x1 टू अप टू xm. ओके ओके, तर आपल्या इंडक्शननुसार आपण हा थेरम, ही इनइक्वॅलिटी प्रूव्ह करणार आहे, म्हणजे ही कंटेनमेंट. ओके, तर फर्स्ट आपण 2 पॉईंट कन्सिडर करणार आहे, म्हणजे m इज इक्वल्स टू 2 साठी आपण हा रिझल्ट ट्रू आहे हे फर्स्ट दाखवणार आहे. त्यासाठी 2 आहे, म्हणजेच 2 पॉईंट्स आपण सेट व्ही मधले घेणार. ओके, तर हे 2 पॉईंट सेट व्हीमध्ये आहे, याचाच अर्थ ते 2 पॉईंट्स आपले कॉन्व्हेक्स हल ऑफ व्हीमध्ये पण असतील. ओके, तर कॉन्व्हेक्स हल ऑफ व्हीमध्ये गेले म्हणजेच काय झालं, पण आपला कॉन्व्हेक्स हल ऑफ व्ही म्हणजेच काय, तर कॉन्व्हेक्स सेट आहे. ओके, सो कॉन्व्हेक्स सेटच्या डेफिनिशननुसार जर x1 आणि x2 2 पॉईंट असतील तर त्या 2 पॉईंटना जोडणारी लाईन पण त्या सेटमध्ये असेल. सो ती लाईन काय आहे, लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2 वेअर लॅम्बडा लाईज बिटवीन 0 अँड 1 इज ऑल्सो बिलॉंग्स टू दॅट कॉन्व्हेक्स हल व्ही. ओके, तर याच्यावरून काय म्हणणार आपण, ऑल कॉन्व्हेक्स कॉम्बिनेशन्स ऑफ x1 अँड x2 ऑल्सो लाईज इन व्ही. ओके, तर याच्यावरून m इज इक्वल टू 2 साठी आपला हा रिझल्ट ट्रू आहे असं आपण दाखवलं. नेक्स्ट काय करणार आहे आपण, हा रिझल्ट m-1 वेक्टरसाठी ट्रू आहे असं म्हणणार आहे, म्हणजे आपण अश्यूम करणार आहे. आणि देन m वेक्टरसाठी पण रिझल्ट हा ट्रू होईल असं दाखवणार आहे, म्हणजेच m साठी आपण प्रूव्ह करणार आहे. ओके ओके, तर आपण फर्स्ट काय कन्सिडर करूया, सेट व्ही घेणार आहे की ज्याच्यामध्ये m वेक्टर्स असणार आहे. ओके, m वेक्टर्स असणार आहे आणि आपण रिझल्ट हा m-1 वेक्टरसाठी घेतला आहे. ओके, देन कॉन्व्हेक्स हल ऑफ व्ही इज ए कॉन्व्हेक्स सेट कंटेनिंग व्ही. ओके, म्हणजेच पर्टिक्युलरली दिस पॉईंट्स x1 टू अप टू xm-1 xm. ओके, तर कॉन्व्हेक्स हल ऑफ व्ही कोणते पॉईंट कंटेन करणार, तर पॉईंट x1 टू अप टू xm. ओके, देन आपण सेट x हा कसा घेतलाय पहा, लेट x इज इक्वल्स टू x सच दॅट x इज इक्वल्स टू I running from 1 summation I running from 1 to m-1 lambda I x raised to I where lambda is greater than 0 and summation of all lambda is equals to 1. ओके, तर सेट x आपण कसा घेतलाय की ज्याच्यामध्ये x इज इक्वल्स टू समेशन I रनिंग फ्रॉम 1 to m-1 लॅम्बडा x raised to I असेल आणि लॅम्बडा इज कसे आपले ऑल ग्रेटर दॅन 0 अँड समेशन ऑफ ऑल लॅम्बडा इज इक्वल्स टू 1. तर हे आपले डेफिनेशन कशाचे आहे पहा, कॉन्व्हेक्स कॉम्बिनेशनची डेफिनेशन आहे, आपण पाहिलेली आहे पाठीमागे. तर ती m-1 वेक्टरसाठी आहे. ओके, कारण आपला रिझल्ट हा m-1 वेक्टरसाठी प्रूव्ह आहे, सो आपण ही डेफिनेशन इथे घेतली आहे सेट एक्समध्ये. ओके, तर याच्यावरून काय सांगू शकतो आपण, याच्यामध्ये m-1 वेक्टर्स आहेत. सो बाय इंडक्शन हायपोथेसिस दिस सेट कंटेनिंग कॉन्व्हेक्स हल ऑफ व्हीमध्ये आपल्याकडे m वेक्टर्स आहेत आणि हा x contain m-1 vector, so x also containing in convex hull of V. म्हणजेच काय, convex hull of V contains the set x as well as the point xm. Okay, therefore convex hull of V contains all the line segments joining point xm to xi where I running from 1 to m-1. ओके, म्हणजेच काय, तर कॉन्व्हेक्स हल ऑफ व्ही काय कंटेन करेल, तर ऑल लाईन सेगमेंट जॉईनिंग दी पॉईंट xm अँड दी सेट x. तर सेट एक्सचे पॉईंट्स कसे आहेत, तर अप टू m-1 आहेत. ओके, तर लाईन सेगमेंट आपण कशी फाइंड करतो, 2 पॉईंटसाठी आपण कशी फाइंड करतो, तर x1 आणि x2 साठी x इज इक्वल्स टू लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2. ओके, तर आपण इथं म्यू कॉन्स्टंट घेणार आहे. तर काय येईल, x इज इक्वल्स टू म्यू xm प्लस 1 मायनस म्यू where and summation I running from 1 to m-1 lambda xi. ओके, तर हा सेट एक्सचा एलिमेंट आहे, सो आपण हा असा घेतलाय. ओके, where lambda is greater than 0 and summation of all lambda
आय रनिंग फ्रॉम 1 to m इज इक्वल्स टू 1. ओके. आणि काय तर म्यू आपला कसा आहे तर म्यू हा 0 to 1 मध्ये आहे. ओके. तर याच्यावरून आपण काय म्हणू शकतो 1 मायनस म्यू हा पण कॉन्स्टंट आहे तो आतमध्ये घेणार आहे तो इज ए पॉईंट इन कॉन्वेक्स हल ऑफ व्ही. ओके. तर हा कॉन्वेक्स हल ऑफ व्हीचा पॉईंट असेल कारण कॉन्वेक्स हलमध्ये एक्स-एम पॉईंट्स आहेत आणि एक्स हा सेट कंटेन x(m-1) पॉईंट. सो तर त्या दोन पॉईंट्सना जोडणारी लाईन म्हणजेच द लाईन सेगमेंट जॉईनिंग x(m) to xi इज ऑल्सो कंटेनिंग कॉन्वेक्स हल ऑफ व्ही. ओके. तर आपण काय करणार आहे नेक्स्ट काय करणार आहे एक्स इज इक्वल्स टू याच्यावरूनच आपण काय लिहू शकतो समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m बीटा xi. ओके. तर आपण सम ही यमसाठी घेतलेली आहे वेअर बीटा इज इक्वल्स टू 1 मायनस म्यू इंटू लॅम्बडा आय अँड आय रनिंग फ्रॉम 1 to m-1. ओके. आणि जो यमथ आपला कोइफिशियंट असेल म्हणजेच का x(m) तर तो म्यू आहे पहा इथे. सो बीटा एम काय येईल म्यू येईल आणि जे उरलेले जे कॉन्स्टंट्स कोइफिशियंट्स आहेत अप टू m-1 तर ते काय येतील 1 मायनस म्यू इंटू लॅम्बडा आहे आय. ओके. तर हेच घेतलेलं आपण पण आपल्याला काय माहीत आहे याच्यावरून पहा लॅम्बडा इज ग्रेटर दॅन 0. ओके. आणि काय तर म्यू लाईज बिटवीन 0 अँड 1 तर याच्यावरून काय सांगू शकतो बीटा आय इज ग्रेटर दॅन 0. ओके. फॉर इच आय रनिंग फ्रॉम 1 to m. ओके. नेक्स्ट काय आपल्याला करायचं आहे तर सम ऑफ बीटा आय रनिंग फ्रॉम 1 to m हे आपल्याला 1 दाखवायचे आहे तेव्हा आपली कॉन्वेक्स कॉम्बिनेशनची डेफिनेशन सॅटिस्फाय होईल. ओके. सो कन्सिडर समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m बीटा आय इज इक्वल्स टू बीटा एम प्लस समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m-1 बीटा आय. ओके. पण बीटा एम आपला काय आहे म्यू आहे आणि बीटा आय काय आहे 1 मायनस म्यू इंटू लॅम्बडा आय. ओके. 1 मायनस म्यू इंटू लॅम्बडा आय. ओके. सो आपण यातून 1 मायनस म्यू बाहेर काढला कारण तो कॉन्स्टंट आहे आणि समेशन घेतली आय रनिंग फ्रॉम 1 to m-1 लॅम्बडा आय. बट ही सम आपली 1 आहे कारण तो पॉईंट आपला एक्समधला आहे वेअर समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m-1 ऑफ लॅम्बडा आय इज इक्वल्स टू 1 आहे. सो हे जर सॉल्व केलं तर आपल्याला 1 येईल. तर याच्यावरून आपल्याला समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to m बीटा आय इज इक्वल्स टू 1 भेटेल. ओके. म्हणजेच काय भेटलं आपल्याला x इज इक्वल्स टू समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m बीटा xi where beta is greater than 0 and summation of I running from 1 to m beta is equals to 1 which is the definition of convex combination. Okay. So x is equals to summation I running from 1 to m is a convex combination of the vectors x1 to xm. ओके. तर फायनाईट नंबर ऑफ वेक्टरसाठी हे कॉन्वेक्स कॉम्बिनेशनची डेफिनेशन झाली अँड इज ऑल्सो लाईज इन कॉन्वेक्स हल ऑफ व्ही. ओके. कारण आपण सेट व्ही मधल्याच एलिमेंटचं कॉन्वेक्स कॉम्बिनेशन घेतलं होतं x1 to xm हे पॉईंट्स होते त्यामधले. तर याच्यावरून काय सांगू शकतो आपण सेट यस ऑल्सो कंटेनिंग कॉन्वेक्स हल ऑफ व्ही. ओके. कारण सेट यसमध्येच कसे एलिमेंट्स आहेत तर ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन ऑफ व्ही. ओके. सो यस कंटेनिंग सेट कॉन्वेक्स हल ऑफ व्ही. ओके. तर त्या दोन्हीवरून आपण 1 आणि 2 वरून काय सांगू शकतो कॉन्वेक्स हल ऑफ व्ही इज इक्वल्स टू यस. ओके. हेन्स प्रूव्ड म्हणजेच थेरम आपला इथे प्रूव्ह झाला. ओके. ओके. तर आपण नेक्स्ट डेफिनेशन पाहणार आहे कॉन्वेक्स फंक्शन. ओके. तर कॉन्वेक्स फंक्शनची डेफिनेशन काय पहा लेट यस बी द सबसेट ऑफ आर एन बी ए कॉन्वेक्स सेट. ओके. तर यस आपला सेट कसा आहे तर कॉन्वेक्स सेट आहे. ओके. देन अ फंक्शन एफ फ्रॉम यस टू आर इज सेट टू बी कॉन्वेक्स ओव्हर यस. म्हणजेच एखादं फंक्शन ते कसं आहे की ज्याचा डोमेन यस आहे आणि कोडोमेन आर आहे इज सेट टू बी कॉन्वेक्स ओव्हर यस. म्हणजे एखादं फंक्शन आपण त्या सेटवरती कॉन्वेक्स आहे असं कधी म्हणणार जर एफ ऑफ लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2 इज लेस दॅन इक्वल्स टू लॅम्बडा एफ ऑफ x1 प्लस 1 मायनस एफ ऑफ x2. ओके. जरी त्यानं कंडिशन सॅटिस्फाईज केली तर आपण एखादं फंक्शन कॉन्वेक्स फंक्शन आहे असं म्हणणार वेअर x1 x2 बिलॉंग्स टू यस अँड लॅम्बडा लाईज बिटवीन 0 अँड 1. ओके.
then if the above inequality holds as a strict inequality, then the function is called strict convex function on S. म्हणजेच ही जर इनइक्वॅलिटी आहे ती स्ट्रिक्ट असेल, म्हणजे इक्वॅलिटी साइन इथं नसेल, तर त्या फंक्शनला आपण काय म्हणणार, तर स्ट्रिक्टली कॉन्वेक्स फंक्शन ऑन एस. ओके, तर कॉन्वेक्स फंक्शनची डेफिनेशन काय आहे पहा. जर एस हा कॉन्वेक्स सेट असेल तर फंक्शन डिफाईन केलं आपण कसं, एफ फ्रॉम एस टू आर इज सेड टू बी कॉन्वेक्स ओव्हर एस. ओके, तर फंक्शन कसं आहे, एफ फ्रॉम एस टू आर याला आपण कॉन्वेक्स ओव्हर एस कधी म्हणणार, जर ते फंक्शन ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. तर कंडिशन कोणती आहे, एफ ऑफ लॅमडा x1 प्लस 1 मायनस लॅमडा x2 लेस दॅन इक्वल्स टू लॅमडा एफ ऑफ x1 प्लस 1 मायनस लॅमडा एफ ऑफ x2 वेअर x1 x2 बिलॉंग्स टू एस अँड लॅमडा लाईज बिटवीन 0 अँड 1. ओके, आणि जर ही इनइक्वॅलिटी जर स्ट्रिक्टसाठी म्हणजेच ओनली फॉर लेस साइन, देन द फंक्शन इज कॉल्ड ॲज ए स्ट्रिक्टली कॉन्वेक्स फंक्शन ऑन यस. ओके, तर आपण नेक्स्ट काय एक्झाम्पल एक पाहणार आहे. तर त्याच्यामध्ये काय शो करायचं आहे पहा. शो दॅट द फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू सी ट्रान्सपोज एक्स प्लस टी इज ए कॉन्वेक्स फंक्शन. ओके, तर आपल्याकडे इथं सेट कोणता आहे, तर टी सेट आहे. ओके, टी सेट आहे. तर फंक्शन कसं आहे, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू सी ट्रान्सपोज एक्स प्लस टी. फर्स्ट आपण काय करणार, 2 पॉईंट कन्सिडर करणार सेट टी मधले. ओके, सो x0 x1 बिलॉंग्स टू टी. ओके, आणि त्या 2 पॉईंटसाठी जर आपण फंक्शनची व्हॅल्यू काढली म्हणजे x0 आणि x1साठी, तर ती काय येईल, एफ ऑफ x0 इज इक्वल्स टू सी ट्रान्सपोज x0 प्लस डी. सिमिलरली एफ ऑफ x1 इज इक्वल्स टू सी ट्रान्सपोज x1 प्लस टी. ओके, देन फॉर लॅमडा लाईज बिटवीन 0 अँड 1 कन्सिडर द लेफ्ट साइड ऑफ द कॉन्वेक्स फंक्शनच्या डेफिनेशनमधली याची फंक्शनची लेफ्ट साईड आपण कन्सिडर करूया ह्या 2 पॉईंटसाठी. तर ती काय येईल, एफ ऑफ लॅमडा x0 प्लस 1 मायनस लॅमडा x1 इज इक्वल्स टू सी ट्रान्सपोज एक्स म्हणजेच काय आपला लॅमडा x0 प्लस 1 मायनस लॅमडा x1. ओके, तर लॅमडा x0 प्लस 1 मायनस लॅमडा x1 प्लस डी. ओके, तर आपण हे सेपरेट केलं तर काय येईल, सी ट्रान्सपोज लॅमडा x0 प्लस सी ट्रान्सपोज 1 मायनस लॅमडा x1 प्लस डी. ओके, नेक्स्ट आपण सी ट्रान्सपोज हे या 2 टर्म्स आहे अशाच. तर आपण डी कसा घेणार आहे पहा. तर डी हा लॅमडा प्लस 1 मायनस लॅमडा इंटू डी असा डिवाइड केला. आपल्याला इनइक्वॅलिटी प्रूव्ह करायची आहे, त्यासाठी आपण ॲडजस्टमेंट केले. ओके, तर लॅमडा प्लस 1 मायनस लॅमडा डी. ओके, सो ते आपण जर सॉल्व केलं तर काय येईल, इज इक्वल्स टू सी ट्रान्सपोज कॉमन. ओके, तर लॅमडा पण इथे लॅमडा कॉमन घेऊ याच्यातून, तर काय येईल, सी ट्रान्सपोज x0 प्लस डी. ओके, सिमिलरली 1 मायनस लॅमडा जर कॉमन घेतला आपण या आणि या टर्ममधून, इथं 1 मायनस लॅमडा आणि लॅमडा आहे. 1 मायनस लॅमडा सी ट्रान्सपोज x1 प्लस डी. ओके, पण आपल्याला काय माहीत आहे, सी ट्रान्सपोज x0 प्लस डी काय आहे आपला एफ ऑफ x0 आहे, आणि सी ट्रान्सपोज x1 प्लस डी काय आहे, एफ ऑफ x1 आहे. तर ते 2 आपण इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय येईल, लॅमडा इंटू एफ ऑफ x0 प्लस 1 मायनस लॅमडा इंटू एफ ऑफ x1. हेन्स म्हणजेच काय आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली पहा कॉन्वेक्स फंक्शनची. इथं लेस दॅन इक्वॅलिटी आहे, आपल्याला इथे इक्वॅलिटी भेटले. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू सी ट्रान्सपोज एक्स प्लस डी इज ए कॉन्वेक्स फंक्शन. ओके, तर याच्यावरून आपण म्हणणार एफ ऑफ एक्स हे कॉन्वेक्स फंक्शन आहे. ओके, तर नेक्स्ट थेरम पाहूया आपण. नेक्स्ट थेरम काय पहा, लेट एफ अँड जी बी एनी कॉन्वेक्स फंक्शन्स ऑन अ सेट टी इन Rn and let mu is a non-negative real number, then show that mu f plus g are convex functions. ओके, तर थेरम काय आपल्याकडे, जर 2 फंक्शन्स असतील की जे कॉन्वेक्स आहेत, म्हणजेच काय एफ अँड जी बी 2 कॉन्वेक्स फंक्शन्स ऑन दी सेट टी अँड
म्यू आपण कसा घेतला आहे तर नॉन निगेटिव्ह रिअल नंबर आहे. ओके, देन शो दॅट म्यू एफ अँड एफ प्लस जी आर कॉन्वेक्स फंक्शन्स. कॉन्वेक्स फंक्शन्स. ओके, तर प्रूफ आहे काय पहा. फर्स्ट काय आपल्याकडे एफ अँड जी हे दोन आपल्याकडे कॉन्वेक्स फंक्शन्स आहेत. कोणत्या सेटवरती? टी वरती. ओके, सो ते कॉन्वेक्स फंक्शनची डेफिनेशन सॅटिस्फाईज करतील. ओके, कारण ते ऑलरेडी कॉन्वेक्स फंक्शन्स आहेत. ओके, फॉर टू आपल्याला 2 पॉईंटची गरज आहे कॉन्वेक्स फंक्शनची डेफिनेशन दाखवण्यासाठी. सो एक्स नॉट आणि एक्स वन हे 2 पॉईंट टी मधले घेतले तर कॉन्वेक्स फंक्शनची डेफिनेशन काय आपली सॅटिस्फाय होईल. दॅट इज एफ ऑफ लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन इज ऑलवेज लेस दॅन इक्वल्स टू लॅमडा एफ ऑफ एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एफ ऑफ एक्स वन. सिमिलरली फॉर जी, कारण जी पण आपले कॉन्वेक्स फंक्शन आहे. सो g into lambda x naught plus 1 minus lambda x1 is less than equals to lambda g x naught plus 1 minus lambda g x1. ओके, तर नेक्स्ट काय प्रूव्ह करणार आहे आपण. f प्लस जी इज ए कॉन्वेक्स फंक्शन. ओके, म्हणजेच समेशन ऑफ 2 कॉन्वेक्स फंक्शन हे आपल्याला कॉन्वेक्स फंक्शन असं दाखवायचं आहे. ओके, सो आपण लेफ्ट साईड काय आपले कॉन्वेक्स फंक्शन दाखवण्यासाठीची दॅट इज एफ ऑफ लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन. पण आपल्याला एफ प्लस जीसाठी दाखवायचं आहे. सो एफ प्लस जी इंटू लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन काय येईल तर ते सेपरेट होईल. पहा याच्यावरती काय होईल. एफ ऑफ लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन प्लस जी ऑफ लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन. ओके, तर ॲडिशनवरती आपण हे फंक्शन सेपरेट केले एफ आणि जीसाठी. ओके, पण आपला एफ ऑफ लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन काय आहे तर लेस दॅन इक्वल्स टू लॅमडा एफ ऑफ एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एफ ऑफ एक्स वन. ओके, तर इथं लेस दॅन इक्वॅलिटी येईल आपल्याकडे आणि ती व्हॅल्यू आपण इथं पुट केली तर काय येईल लॅमडा एफ ऑफ एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एफ ऑफ एक्स वन. ओके, सिमिलरली फॉर जी लॅमडा जी ऑफ एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा ऑफ जी ऑफ एक्स वन. ओके, सर आपण लॅमडा कॉमन घेतला ह्या 2 फंक्शनमधून एफ ऑफ एक्स नॉट आणि जी ऑफ एक्स नॉटच्या फंक्शनमधून तर काय येईल ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स नॉट प्लस जी ऑफ एक्स नॉट प्लस सिमिलरली जर आपण 1 मायनस लॅमडा कॉमन घेतला तर काय राहील ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स वन प्लस जी ऑफ एक्स वन. ओके, सो ते आपण कसं लिहू शकतो लॅमडा ऑफ एफ प्लस जी ऑफ एक्स नॉट सिमिलरली फॉर 1 मायनस लॅमडा एफ प्लस जी ऑफ एक्स वन. ओके, ठीक, तर याच्यावरून आपल्याला काय भेटलं पाहिजे विच इज लेस दॅन इक्वल्स टू लॅमडा ऑफ एफ प्लस जी एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एफ प्लस जी ऑफ एक्स वन. ओके, तर हीच झाली आपली कॉन्वेक्स फंक्शनची डेफिनेशन. ओके, तर आपली ही कॉन्वेक्स फंक्शनची डेफिनेशन सॅटिस्फाय झाली. सो एफ प्लस जी इज ए कॉन्वेक्स फंक्शन. ओके, तर हे आपलं एफ प्लस जीसाठी प्रूव्ह केलं आपण. ओके, तर आणखी एकदा पाहून आपण एफ प्लस जीसाठी कसं प्रूव्ह केलं ते. तर आपल्याला फर्स्ट काय दिलं होतं एफ अँड जी बी टू कॉन्वेक्स फंक्शन्स ऑन दी सेट टी. ओके, तर एफ अँड जी आपले 2 कॉन्वेक्स फंक्शन होते कोणत्या सेटवरती टी. ओके, तर ते कॉन्वेक्स फंक्शनची डेफिनेशन सॅटिस्फाय करणार. ओके, तर ती काय आहे एफ ऑफ लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन इज लेस दॅन इक्वल्स टू लॅमडा एफ ऑफ एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा ऑफ एफ ऑफ एक्स वन. सिमिलरली फॉर जी ऑफ लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन इज लेस दॅन इक्वल्स टू लॅमडा जी ऑफ एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा ऑफ जी ऑफ एक्स वन. ओके, नेक्स्ट आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे एफ प्लस जी इज ए कॉन्वेक्स फंक्शन. ओके, तर आपण लेफ्ट साईड कन्सिडर करूया एफ प्लस जीसाठी आणि राईट साईड इक्वल येते हे दाखवणार आहे. सो एफ प्लस जी लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन काय येईल एफ ऑफ लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन प्लस जी ऑफ लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन. पण एफ ऑफ लॅमडा एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एक्स वन काय आपला लॅमडा एक्स एफ ऑफ एक्स नॉट प्लस 1 मायनस लॅमडा एफ ऑफ एक्स वन. ओके, जस्ट सबस्टिट्यूट वी गेट lambda f of x naught plus 1 minus lambda f of x1. Similarly for g, lambda g of x naught plus 1 minus lambda of g of x1. ओके, या 2 टर्म मधून जर आपण लॅमडा कॉमन घेतला तर काय राहील ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स नॉट प्लस जी ऑफ एक्स नॉट. सिमिलरली इथून 1 मायनस लॅमडा घेतला तर एफ ऑफ एक्स वन प्लस जी ऑफ एक्स वन.
which is equals to f plus g of x naught and which is equals to f plus g of x1. So lambda of f plus g of x naught plus 1 minus lambda into f plus g of x1. तर ही झाली आपली कॉन्वेक्स फंक्शनची डेफिनेशन सॅटिस्फाय झाली. ओके. सो f plus g इज ए कॉन्वेक्स फंक्शन. ओके. तर आपण म्यू वेव्हसाठी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू कसं आहे ते प्रूफ. ओके. ओके. तर आपण आज इथे थांबूया. नेक्स्ट म्यू वेव्हचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. ओके. सो थँक्यू.